मृणाली, हा बोला ना. आज काय स्पेशल? चुलीवरचे मसाले शेंगदाणे. मसाले शेंगदाणे बनवण्यासाठी आपण इथं 1/2 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपण शेंगदाण्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात. सर्वात आधी मी घेते बेसन. तर इथं आता मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 1/2 कप कॉर्नफ्लॉवर ह्याच्यात घालायचं आहे. तसं तुम्हाला तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही मिरची पूड वापरू शकता. मी तर ह्यातली अर्धी घालतेय. 2 चमचे मिरची पूड वापरले. आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात. त्यानंतर एक अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1/2 चमचा चाट मसाला. इथं मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसंच पाणी ऍड करूयात. आपल्याला बॅटर घट्ट ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. तर आता आपण हे 1/2 किलो शेंगदाणे याच्यामध्ये घालून घेऊयात. आपण हे मिक्स करून घेऊयात. पूर्ण मिक्स करूयात म्हणजे सगळ्या शेंगदाण्यांना मसाला लागला जाईल. तर आता आपण हे तेलात सोडून घेऊयात. आपल्याला अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि हे पटकन आपल्याला हलवायचं आहे म्हणजे आपले शेंगदाणे सेपरेट होतील. याची चव आणखीन वाढवण्यासाठी ओला कढीपत्ता घालूयात. तर इथे आता आपले शेंगदाणे क्रिस्पी होईपर्यंत तळले गेलेले आहेत. तर हे काढून घेऊयात. तर आता आपण थोडासा चाट मसाला टाकून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता फॉलो करा.